नमस्कार मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कालच रात्री सांगितलं होतं की अर्धे पिल्ले फोडायचे बाकी होते. या कोंबडीने सगळे पिल्ले फोडले होते. पिल्ले पण आता तिच्याकडेच आहे आणि तिने सगळे पिल्ले तिच्या पंखात घेतले. एक अंड खराब निघलं आणि एक पिल्लू मरून गेलं आणि ते अंड्यातच मरून गेले होते. आणि हिचे आता 13 पिल्ले आहेत. आणि मी तुम्हाला ती दुसरी पण कोंबडी दाखवली होती, ती या बादलीमध्ये होती. हिने पण किती 9 पिल्ले दिले होते आणि आम्ही तिचे पिल्ले हिला देऊन दिले. आणि ती कोंबडी आता तिच्या पिल्लांसाठी ओरडा मारते. सकाळपासून ती ओरडा मारते कारण की तिचे पिल्ले आम्ही हिला दिले होते आणि म्हणून ती ओरडा मारते. तिचे 9 पिल्ले आणि हिचे 13. हिने 13 आणि तिने 9 दिले होते आणि तिचे मिक्स करून हिला दिले आम्ही. जी कोंबडी चांगली राहते तिलाच आम्ही जास्त पिल्ले देतो. ये बघा मित्रांनो, तुम्हाला असे पिल्ले पाहिजे असतील तर कमेंटमध्ये पत्ता दिलेला आहे, नंबर दिलेला आहे, त्या खूपच सुंदर पिल्ले करा. आणि असे मस्त प्युअर गावरानी पिल्लं तुम्ही बघू शकता. किती कोंबडीने किती मस्त फोडलेले ते बघा. पूर्ण आम्ही दाखवतो. आता टोटल आम्ही दाखवतो किती पिल्ले आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही किती मस्त मस्त पिल्लं. ते बघा आता खायला त्यांच्या मम्मीकडे जात आहे. ती कोंबडी आता पाणी पिते. तुम्ही बघू शकता की किती मस्त पीस आहे. वाव, गोल्डन कलर आहे आणि पिवळा कलर आहे, येलो कलर मध्ये मिक्स आणि व्हाईट पण मिक्स आहे. हे बघा खेळताय. तिच्याकडे 25 पिल्ले आहेत आता आम्ही मोजले. आणि हे बाई सेमच कलर आहे, फक्त याचा वेगळा आहे जरा. हे बघा, हे बघा आता थोडे छोटे छोटे त्यांना पंख पण फुटून आलेले आहेत. त्यांना छोटे छोटे पंख एकच दिवसाचे आहेत. त्यांनी आजच सकाळी सगळे पिल्लू फुटले. जे छोट्या अंड्यातले आपण जे छोटे अंडे आम्ही नाही ठेवत, आम्ही छोटे अंडे ठेवतो तर त्याच्यामधलं पिल्लू एकदम छोटं कमजोर निघतं. आता हे पिल्लू तुम्ही पाहू शकता, हे खूपच जाड आहे. मोठ्या अंड्यातले मोठे अंडे ठेवले तर चांगले आणि मस्त पिल्ले निघतात, मोठे पिल्ले निघतात. आम्ही त्या कोंबडीला एक छोटं अंड दिलं होतं, तिचं मरून गेलं ते पिल्लू कारण की ते खूप कमजोर राहतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपण या खालच्या हे वरचा कप्प आहे बघू घ्या तुम्ही. आणि आपण जी पिलावाली कोंबडी तिला आपण खालच्या कप्प्यात ठेवलेलं आहे. इकडे अंडे पण दिलेले आहेत. हे अंडे पण देत आहेत काही आणि काही याच्यामध्ये कुडूक कोंबड्या आहेत. आणि इकडे पिल्लांना कोंडलेलं आहे. हे आता बाहेर म्हणजे संध्याकाळचा टाइम आहे आणि इकडे पावसाचं वातावरण आहे. काही संध्याकाळी म्हणजे कोंबड्या असे बसतात शांततेत, इथे बसलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता आणि की इथं कोंबड्या चरताय आणि इकडे चरताय. हे बाई इथे चरताय आणि पूर्ण पावसाचं वातावरण आहे. आता जरा कमी झालेलं आहे, आता थोडंफार ऊन पडायला लागले. इकडे पुढे चिखल आहे आणि चिखलामध्ये त्यांना किडे खूप सापडतात आणि त्यांना खूप आवड राहते. आणि आम्ही त्यांना बाहेरून घास तोडून आणतो, त्याच्यामधले किडे घास ते खातात. आणि ही कोंबडी केव्हाची सकाळपासून ओरडा मारते. पिल्लांसाठी ती बोलवते की तिचे पिल्लं आम्ही एकत्र केलेले, तुम्हाला दाखवलंच ना. ती केव्हाची त्या पिंजराकडे जाते आणि पिल्लांना पाहते. इकडून खालून अशी पाहते ती तोंड टाकून. आणि इकडे तिचे आम्ही मिक्स केले पिल्ले. आणि या दोघींनी आजच सकाळी पूर्ण फोडले होते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथं कोंबड्या अशा प्रकारे अंड देतात. इथं डालकी आहे, हे बादली, हे बघा काही कोंबड्या खूड आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीने आम्ही त्यांचा सेटअप केलेला आहे की ते खालच्या याच्यात अंड देतात ते ट्रे मध्ये. आणि आम्ही याच्यात ना या मोठ्या बॉक्स मध्ये इकडे आम्ही त्यांचं खाद्य, इथे मोठे मोठे फिशचे हे पाय अंधारामुळे दिसत नाही, इकडे पूर्ण डबा भरून इकडे झिंगे ठेवलेले आहेत. आम्ही जे ते कोंबड्यांचं राहतात त्याच्यात आम्ही झिंगे ठेवलेले आहेत. आणि रोज आम्ही सकाळी त्यांना तांदूळ झिंगे मिक्स करून सगळं पूर्ण म्हणजे आम्ही 3 जागा चूज केलेली आहे. एक या दगडाकडे टाकतो, एक आम्ही तिकडे त्यांचं खाणं राहतं तिकडे टाकतो आणि एक तिकडे, कारण की ते एकामेकांना मारत नाही.
तुम्ही बघू शकता की बघा ही कोंबडी किती मस्त आहे. अशी प्युअर तुम्हाला गावरानी कोंबडी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटवर आम्ही बघू कोंबड्या शकता. विकतो, पण कोंबड्यानी कोंबडे विकतो आमच्याकडे. आता आम्ही खूप सारे तुम्हाला विकले. लहान पिले पाहिजे असतील तर कमेंटवर दिलेला आहे नंबर, त्या नंबरवर कॉल करा. आणि पत्ता आलोक फार्म, नवापूर रोड, पिंपळनेर, तालुका साक्री, जिल्हा धुळे, इथं मिळून जाईल तुम्हाला. गाव पिंपळनेर. आम्ही याच्यात पाणी ठेवतो आणि हे फुलांचा टब याच्यात पण आम्ही पाणी ठेवतो. आणि आम्ही हे कंपाऊंड जे आहे ते पूर्ण शेताला वाढवणार आहे. आणि अजून एक मोठं हे आता आहे आणि अजून एक मोठं करणार आहे आम्ही दिवाळीला. आताच पुढच्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात दिवाळी येईल आणि त्याच्यात आम्ही मोठं करणार आहे. मित्रांनो की आता पिल्लांची ग्रोथ खूप वाढते, तर त्याच्यासाठी आम्ही इथं मोठ्या शेडच्या बाजूला ते काट्यांवर बसलेले राहतात. तुम्हाला रात्री ते वरती बल्ब लावलेला आहे त्यांना गरमाईसाठी. तुम्ही बघू शकता की आम्ही मोठ्या शेडच्या बाजूला एक शेड केलेलं आहे, ते आपण त्याला दाखवू. चला आपण बघू शकता. हे पाहिजे इकडे आहे. हे तुम्हाला सांगितलं होतं की आता आम्ही दाखवतो. त्याच्यात आम्ही पिल्ले अजून एक भाग करणार आहे, अर्ध इकडे आणि अर्ध इकडे करणार आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे बनवलेलं आहे शेड. आणि मित्रांनो, पिल्ले जास्त लवकर जगायसाठी, मरायचे चान्सेस कमीसाठी आम्ही यांना लसीकरण देतो. एकदा आठवड्यातून एकदा द्यायलाच पडतं, कारण की त्यांचे मरायचे चान्सेस कमी पडतात. लवकर जगतात, मरत नाही जास्त आणि ते मग भारी जगतात. म्हणून आम्ही त्यांना लसीकरण देतो. जे कुडूक कोंबड्या राहतात त्यांना आम्ही बाहेर टाकलं जातं, ते समजून घ्यायचं ते कसं कुडूक होतात. ते बाहेरून आपण त्यांना सगळ्या कोंबड्यांना पहिले बाहेर टाकायचं. ते परत आले आणि परत घडी तीनदा डब्यात बसले, तीनदा त्या बाहेर टाकला आणि तीनदा बसले, तेव्हा आपण समजू शकतो हे बघ कसे घोडते. हे असे ते अंड्यांना घोडतात, म्हणजे ते अंड्यांना मध्ये घेतात. जेव्हा हे असं करतात तेव्हा समजून घ्यायचं की हे कुडूक कोंबड्या आहेत. आम्हाला पण तसंच समजतं, आम्ही तसंच समजून घेतो. आणि जर तुम्हाला पण लसीकरण करायचं आहे तर आठवड्यातून एकदाच फक्त करायचं. ते बाकीचं कधीच नाही. जर जास्त वेळ दिलं ते मरू पण शकतात. आणि आम्ही एकच कोंबडीला इतके पिल्ले दिलेले आहेत. तुम्ही पण तसं करू शकता. ते तुमच्याच मनाने राहू शकतं. व्हिडिओला सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा. असेच व्हिडिओ मी पाठवणार.